न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम. नाशिक धर्मांतर प्रकरण गाजले. भाजप आमदारांची पोलीस आयुक्तांशी तातडीची भेट. नाशिकमध्ये समोर आलेल्या धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या आमदारांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांनी या प्रकरणाला गंभीर स्वरूप असल्याचे सांगितले. या संदर्भात राज्य सरकारने SIT स्थापन केली असून तपास सुरू आहे. महिलांवर अत्याचार, जबरदस्तीने धर्मांतर आणि फसवणुकीच्या घटनांबाबत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली. संबंधित रॅकेटला आर्थिक पाठबळ आहे का, याचाही तपास व्हावा अशी मागणी आमदारांनी केली. महिला सुरक्षेसाठी हेल्पलाईन, दामिनी पथक स्थापन करणे तसेच कंपन्यांमध्ये तपास वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. दोषींवर कठोर कारवाईसह वरिष्ठ व्यवस्थापनावरही जबाबदारी निश्चित करावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून म्हणजे खरात प्रकरण असेल, त्याच्यानंतर एरंडेंचं प्रकरण असेल आणि आता तिसरं जे उघडकीस आलेलं आहे ते अत्यंत महिलांवरती होणाऱ्या अन्याय अत्याचारामधली गंभीर प्रकरणं आहेत. खरात प्रकरणाचा वरती राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी SIT नेमलेली आहे. ती SIT अतिशय चांगल्या पद्धतीने, वेगाने, जलद गतीने त्याच्यावरती काम करत आहे. त्याच्यामध्ये अनेक गुन्हे उघडकीस आलेले आहे आणि पोलीस त्याच्यावरती चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. दुसरा एरंडेंचा विषय पुढे आला, त्याच्यावरती देखील पोलिसांची कारवाई अतिशय चांगली चालू आहे. आणि तिसरा विषय जो एका नामांकित कंपनीमधला परवा जो उघडकीस आलेला आहे, हा तर अतिशय गंभीर प्रकरण आहे. त्याच्यामध्ये महिलांवरती अन्याय अत्याचार होणं एका चांगल्या मोठ्या नावाजलेल्या कंपनीमध्ये आणि त्याच्यामध्ये धर्मांतरण करून घेणं, गोमांस खायला घालणं आणि नमाज पडायला लावणं, त्यांना रोजे ठेवायला लावणं, ह्या ज्या गोष्टी आत्तापर्यंत आम्ही कायम म्हणत होतो. केरळा फाईल्स हा पिक्चर जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा अनेक लोकांनी त्याच्यावरती नाकं मुरडली आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले होते. परंतु आज नाशिकमध्ये अशा एका कंपनीमध्ये जो हा प्रकार उघडकीस आलेला आहे तो अत्यंत गंभीर, म्हणजे कशा पद्धतीने हिंदू मुलींचं शोषण करू शकतात. म्हणजे लग्न झालेला मुसलमान आहे, त्याला 2 मुली आहेत आणि तरी देखील आमच्या हिंदूच्या मुलींवरती तो बलात्कार करतो हरामखोर, त्या मुलीला फसवतो आणि गरिबांच्या मुली नोकरी टिकवण्यासाठी कुठंतरी अशा पद्धतीने पीडित होत आहे. आणि त्याच्यावरती पोलिसांनी केलेली कारवाई, पोलीस आता पुढचा तपास करत आहे की हे जे रॅकेट जे आहे हे स्पॉन्सर्ड रॅकेट आहे, ह्यांना कोणी पैसे पुरवत आहे का, ह्यांना कोणी अशा पद्धतीचं करण्यासाठी सांगत आहे का, या सगळ्याच गोष्टींचा तपास पोलीस कसोशीने करत आहे. परंतु आम्ही आज भेट खास अशासाठी दिलेली आहे की नाशिकमध्ये एक सुरक्षित वातावरण महिलांच्या दृष्टिकोनातून निर्माण व्हावं आणि महिलांनी देखील पुढे यावं. जर कोणी कुठं महिलांवरती अन्याय अत्याचार करत असेल, त्यांची विनयभंग करत असेल, कुटुंबातून त्यांच्यावरती बलात्कार होत असेल किंवा एका नोकरीच्या ठिकाणी, शाळेमध्ये, कॉलेजमध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये कुठं पण जर अशा पद्धतीचा अन्याय अत्याचार होत असेल तर नाशिकच्या महिलांनी न घाबरता, न डगमगता पुढे यावं. त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, आमच्याशी संपर्क करावा. शासन, प्रशासन आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत.